आपण काल काय बघितलं होतं, राईट हँड साइड इज काय, लेफ्ट हँड साइड. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कोणाचं पॉसिबल आपल्याला, फक्त सेम क्वांटिटीच. आणि लॉगॅरिथमिक फंक्शन बघितलं, ट्रिग्नोमेट्री फंक्शन बघितलं, एक्सपोनेन्शियल फंक्शन बघितलं, त्यांचं डायमेन्शन बनणार आहे का, नाही. सो हे जर कंडिशन जर फॉलो करत असतील तर आपण काय म्हणतो, इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. मग आपण सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट आपण बोललो होतो, काय बोललो होतो, जर इक्वेशन फिजिकली करेक्ट, फिजिकली करेक्ट म्हणजे काय, इक्वेशन कसं असलं पाहिजे तुमचं, स्टँडर्ड असलं पाहिजे. जर इक्वेशन जर स्टँडर्ड असेल म्हणजेच फिजिकली करेक्ट असेल तर त्याला 100% डायमेन्शनली करेक्ट बनावंच लागेल. जर डायमेन्शनली करेक्ट असेल तर फिजिकली करेक्ट असेल असं नाही. हे पण आपण व्हेरीफाय काल केलेलं होतं. आज आपण असं ऍझम्पशन करून चालणार आहे, सगळे इक्वेशन कसे आहेत ते तुमचे फिजिकली करेक्ट आहेत. पहिले सर्व फंक्शन कसे तुमचे फिजिकली करेक्ट आहे, म्हणजे डायमेन्शनली करेक्ट घेऊन चालणार आहे. आणि डायमेन्शनली करेक्ट आहे तर मग आपण क्वांटिटी काढणार आहे. बघा मग स्टँडर्ड इक्वेशन पहिला टाइपचा जो क्वेश्चन बनतो, सगळ्या क्वेश्चन साठी मी कंडिशन एकच लावून देतो, काय म्हटलं मी, ऑल इक्वेशन्स आर डायमेन्शनली करेक्ट. आता जे काय पॅटर्न आपण बघणार आहे त्याच्यामध्ये मी एक क्वेश्चन मध्ये स्टँडर्ड केलं, काय सांगितलं गेलंय, इक्वेशन कसं आहे तुमचं, डायमेन्शनली करेक्ट. देन फाइंड द क्वांटिटीज, देन फाइंड द क्वांटिटीज, देन फाइंड द क्वांटिटी. मग तुम्हाला इक्वेशन दिलं जाईल आणि त्याच्यावरून काय फाइंड आउट करायला लावतं, ते क्वांटिटी फाइंड आउट करायला लावतं. जसं की बघा इक्वेशन मी म्हटलं v बरोबर a प्लस b इंटू t. मग ते म्हणतील v काय, वेलॉसिटी आहे, v काय तुमची वेलॉसिटी, t काय टाइम आहे. आपल्याला काय फाइंड आउट करून द्यायचंय, a म्हणजे काय आणि b म्हणजे काय हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. क्लिअर आहे. क्वेश्चन काय येणार आहे, v इज काय a प्लस बीटा, असं काही पण येणार आहे, कोणतं इक्वेशन बनू शकतं. आपल्याला स्टँडर्ड कंडिशन माहित असणं गरजेचं आहे. काय माहिती आपल्याला, जे राईटला आहे तेच लेफ्टला आहे, म्हणजे जे v आहे तेच हे असलं पाहिजे. का बरं, कारण की इक्वल आहे. इक्वल साइनचा अर्थ काय होतो, दोन्ही कडे असायला पाहिजे, सेम असलं पाहिजे. म्हणजे v काय वेलॉसिटी, म्हणजे a पण काय असलं पाहिजे, वेलॉसिटीच असलं पाहिजे. म्हणजे युनिट काय येणार आहे, मीटर पर सेकंड. मग तुम्हाला डायमेन्शन लिहिता येईल, बरोबर की नाही. सिमिलरली मी काय म्हटलं, यांच्या दोघांमध्ये काय ऍडिशन आहे, याचा अर्थ काय, हे जे आहे तेच हे असलं पाहिजे, म्हणजे हे जे आहे ते हे. म्हणून काय म्हणतो, v बरोबर काय bt सुद्धा, बरोबर की नाही. v बरोबर काय म्हणतो तुम्ही, bt. काढायचं का आपल्याला, आता b काढायचंय. मग b इज काय, v बाय t. मग मला सांगा v म्हणजेच काय, वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी म्हटलं तर काय, मीटर पर सेकंद आहे. t म्हणजे काय, टाइम आहे, टाइमचं युनिट काय होणार आहे, सेकंद आहे, म्हणजेच काय मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे b काय भेटलं मला, मीटर पर सेकंड स्क्वेअर. a काय भेटलं मला, मीटर पर सेकंड. सिंपल पॅटर्न आहे, सिंपल लॉजिक आहे. फक्त आपण काय कन्सिडर करतो, जे राईटला आहे तेच लेफ्टला आहे. सेम क्वांटिटीचे काय करतो आपण, ऍडिशन करतो. या कंडिशनने आपण सॉल्व्ह केलं. हे लॉजिक क्लिअर आहे. जायचं पुढे, बघा पुढे. सपोज असं असेल, v बरोबर काय ax प्लस b, ax प्लस b. आणि सांगितलं काय, v काय तुमची वेलॉसिटी सांगितलं, आणि x काय सांगितलं त्यांनी, डिस्प्लेसमेंट. आणि काय काढायला लावलं त्यांनी, a काढा, आणि दुसरं काय काढायला लावलं त्यांनी, b काढा, असं बोललंय. कळलं. आपल्या जवळ तर कंडिशन तीच आहे, जे आहे इक्वलचा साइन आहे, याचा अर्थ काय, जे v आहे तेच ax असला पाहिजे. काढायचं का आपल्याला, a काढायचं ना. therefore a इज काय, v बाय x. v म्हणजे काय सांगितलंय, वेलॉसिटी, म्हणजे काय झालं, मीटर पर सेकंद. x म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय झालं, मीटर. मीटर मीटर गेट कॅन्सल, म्हणजे काय उरलं, 1/सेकंद. म्हणजे a काय मिळालं मला, 1/सेकंद. नेक्स्ट मग मी काय म्हटलं, दुसरं v बरोबर काय रे, b आहे ना, कारण की ऍडिशन आहे. ऍडिशनचा अर्थ काय होतो, दोन क्वांटिटी कशा आहेत, सेम आहे. म्हणजे ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी पण काय असलं पाहिजे, सेम. म्हणजे v म्हणजेच काय, b काय असलं पाहिजे, मीटर पर सेकंद. मग b पण आपल्याला मिळालं मीटर पर सेकंड. काय डाऊट, सिंपल पॅटर्नचे क्वेश्चन आहे. अजून सपोज असं असेल, यस बरोबर काय, यस बरोबर काय at प्लस बीटी स्क्वेअर. हे काय at प्लस बीटी स्क्वेअर. आणि फाइंड आउट काय करून द्यायचं त्यांना,
फाइंड आउट कर. एस काय सांगितलं त्यांनी, सपोज एस काय दिलं त्यांनी, चल एसच्या ऐवजी मी एफ म्हणतोय. ठीक आहे, फोर्स घेऊया. एफ म्हणजे काय, फोर्स. एफ काय, फोर्स. एफ काय तुमचा फोर्स, आणि टी काय तुमचा टाइम आहे. आणि काय काढून द्यायला लावलं त्यांनी, ए काढून द्या आणि दुसरं काय काढून द्या, बी काढून द्या. आणि सगळ्यांसाठी मी एक क्वेश्चन फायनल करून दिलेलं आहे. इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे असं कन्सिडर करून सगळ्या गोष्टी काढू शकतो. क्वेश्चन मध्ये पण हेच येईल तुम्हाला. इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट, देन फाइंड द. ठीक आहे. हा, आपल्याला काय माहिती, एफ बरोबर काय म्हणणार तुम्ही, ए टी. जे ए आहे तेच आहे, तर दोघांमध्ये ऍडिशन इक्वलच्या साइनच्या मध्ये गेला. आपल्याला काय काढायचं, ए काढायचंय. देअरफॉर ए इज काय, एफ बाय टी. एफ म्हणजे काय, न्यूटन, आणि टी म्हणजे काय, सेकंड. न्यूटन कसं लिहिलंय, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिवाइड बाय काय, सेकंड. म्हणजे काय भेटेल, केजी मीटर पर सेकंड क्यूब. मॅटर करत नाही ती कोणती क्वांटिटी आहे, आपल्याला काही त्याची काही देणं नाही. दुसरं आता काय झालं, ए झालं. नंतर काय म्हणणार, एफ बरोबर काय म्हणणार तुम्ही, बीटी स्क्वेअर म्हणणार ना, बीटी स्क्वेअर म्हणणार. काय काढायचं आपल्याला, बी काढायचं. बी जोड काय, एफ बाय टी स्क्वेअर. मग एफ किती आहे, न्यूटन आहे. टी काय, सेकंद आहे, सेकंदचा स्क्वेअर. न्यूटन म्हणजेच काय रे, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथं काय, सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय भेटलं, केजी मीटर पर सेकंदचा 4. आणि याच्यावर तुम्ही डायमेन्शन लिहू शकतात. काय डाऊट आहे, कळाला पॅटर्न काय चाललाय. नेक्स्ट हे बघा, या पॅटर्न मध्ये काय केलं, एक क्वांटिटी मी तशीच ठेवली आणि दुसऱ्या सोबत फंक्शन घेतला. याच्यामध्ये काय केलं, सेम अगोदरच्या फंक्शन घेतला. याच्यात काय केलं, दोन्ही फंक्शन घेतलं. पण दोन्ही फंक्शन कशी ठेवले मी, टाइमचीच ठेवले. आता मी काय म्हणतो, जर सपोज एफ आहे, एफ बरोबर मी म्हंटल एटी आहे प्लस बी एक्स स्क्वेअर आहे, असं काय ते. आता बी एक्स स्क्वेअर आहे, हा कल्ल्याचे. ओके, इथं एफ बरोबर एटी प्लस बी एक्स स्क्वेअर, बरोबर. हा, इथं काय म्हणतात त्यांनी, मग एफ काय, फोर्स आहे. एफ काय तुमचा फोर्स आहे. टी काय तुमचा टाइम आहे. एक्स काय तुमचा डिस्प्लेसमेंट. काय काढायचंय, ए काढायचंय आणि दुसरं काय काढायचंय, बी काढायचंय. काय डाऊट आहे, सिंपल प्रोसेस तीच आहे. एफ बरोबर काय म्हणणार, एटी. ए बरोबर काय म्हणणार, एटी. काढायचं काय, ए जोड काय, एफ बाय टी. एफ म्हणजेच काय, न्यूटन, आणि टी म्हणजे काय, सेकंद. मग बाकीचं पुढचं काढू शकता तुम्ही, म्हणजेच काय, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू काय, सेकंद. म्हणजेच काय भेटलं मला, केजी मीटर पर सेकंड क्यूब. हे काय भेटलं मला, ए मिळालं. याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन आलं एमएलटीच्या फॉर्म मध्ये, ते पण स्वतः येईल. आणि त्याच्यानंतर काय, एफ बरोबर काय म्हणणार तुम्ही आता, बी एक्स स्क्वेअर म्हणणार ना. काढायचं काय, बी जोड काय, एफ बाय एक्स स्क्वेअर. चला, एफ म्हणजेच काय, न्यूटन, आणि एक्स म्हणजेच काय, मीटर, पण त्याचा काय, स्क्वेअर. न्यूटन कसं लिहिलंय, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू काय, डिवाइड बाय काय, मीटर स्क्वेअर. मीटर मीटर गेट, चल म्हणजे काय उरलं, केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. हे काय भेटलं मला, बी. काय डाऊट आहे, या पॅटर्न मध्ये काय डाऊट आहे, अजून याच्यामध्ये थोडीशी चेंज करतो फक्त, एवढं कळालं. हा पॅटर्न मध्ये काय काय केलं, लास्ट पॅटर्नचा एक क्वेश्चन आहे याच्यामधलाच, ऍडिशन मधला. मी जर म्हटलं असतं व्ही बरोबर काय, ए प्लस बी अपॉन सी, बी अपॉन टी प्लस सी, टी प्लस सी. आणि फाइंड आउट करायला अजून मी घेतो, अजून काय घेतो मी, डी टी घेतो. ठीक आहे, डी टी घेतो. आणि काय काय म्हणूया, व्ही काय तुमच्या जवळ, व्ही काय वेलॉसिटी आहे, टी काय तुमची टाइम आहे. आणि फाइंड आउट काय करायचंय, ए फाइंड आउट करायचंय, दुसरं काय फाइंड आउट करायचं, बी फाइंड आउट करायचंय, सी फाइंड आउट करायचं, आणि डी तुम्हाला फाइंड आउट करायचंय. प्रोसेस मध्ये बदल नाहीये, परतेच म्हणणार. व्ही बरोबर काय म्हणणार तुम्ही, ए. व्ही म्हणजेच ए. व्ही काय, वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हटलं तर काय, मीटर पर सेकंड. मग आपल्याला मीटर पर सेकंड मिळाले. दुसरं इथे जाऊया, याला नंतर जातो, पहिले घेऊन टाकू. व्ही बरोबर काय म्हणणार तुम्ही, डी इंटू टी म्हणणार, बरोबर. काढायचं काय, डी काढायचंय. पण डी इज काय, व्ही बाय टी. व्ही म्हणजेच काय, वेलॉसिटी, मीटर पर सेकंड. टी म्हणजे काय, सेकंड. म्हणजेच काय झालं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय भेटलं मला, डी मिळाला. आता प्रश्न, आता याच्यामध्ये बघा, बी पण अननोन आहे आणि सी पण अननोन आहे, दोन अननोन आहे. पण आपल्याला अक्कल हे दिली गेलेली, इथं दोघांच्या मध्ये काय, ऍडिशन. याचा अर्थ काय, हे जर टाइम असलं तर सी पण काय पाहिजे, टाइमच असलं पाहिजे. जर हा जर टाइम असेल तर सी पण काय व्हायला पाहिजे मला,
टाइम असला पाहिजे. म्हणून मी काय म्हंटल, टी प्लस सी आहे ना, टी प्लस सी आहे. देअरफॉर सी काय येणार तुमचा, टी येणार आहे. टी म्हणजेच काय, सेकंद. काय डाऊट, समजले? टी प्लस सी, प्लस आला म्हणून आपण काय म्हंटल, आता मी याच्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये मी काय ठेवलं, प्लसच ठेवलं. काय ठेवलं, प्लस. पण प्रत्येक वेळेस प्लस येईल असं नाही, मायनस आलं तर काय परत पडत नाही. ठीक आहे. हा, मग नंतर काय राहिलं, व्ही बरोबर काय, व्ही बरोबर काय, बी अपॉन काय, टी प्लस सी राहिलं ना. व्ही बरोबर काय, बी प्लस टी प्लस सी. पण आपल्याला माहिती आहे बी प्लस टी प्लस सी म्हणजे इथं पण सेकंद आणि इथं पण सेकंद. मग तुम्ही काय म्हणशाल, बी अपॉन टी म्हटलं, बी अपॉन टी. कारण की सी पण काय टाइमच आहे ना. मग एकाच क्वांटिटी लिहा, टी लिहिलं. आपल्याला काय काढायचंय, बी काढायचंय. मग बी इज काय, व्ही इंटू टी. व्ही इंटू टी म्हटल्यानंतर युनिट काय आहे, व्ही म्हणजेच काय, मीटर पर सेकंद, आणि टी म्हणजे काय, सेकंद. सेकंद सेकंद गेट कॅन्सल, म्हणजे बी काय भेटलं मला, मीटर. प्रोसेस कळाली, सिंपल आहे. ऍडिशन असेल तर फक्त समजून काय घ्यायचंय, दोघांमध्ये सेम क्वांटिटी आलेले, सेम क्वांटिटी आली याचा अर्थ काय, यांच्यामध्ये डायरेक्टली आपण काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. कम्पेअर करा आणि डायरेक्टली आन्सर तुम्हाला मिळणार. हा पहिला पॅटर्न झाला डायमेन्शनल अनालिसिसचा, ऍप्लिकेशनच्या पहिल्या ऍप्लिकेशनचा यूज झाला, पहिलं कंडिशन झाले. अजून त्याची भरपूर काही कंडिशन आपण बनवू शकतो. इथपर्यंत काय डाऊट आहे, समजलंय? मग या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे. ठीक आहे.